हाय स्टुडंट्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत एक्सरसाइज 3.3 म्हणजे मागची जी आहे तीच, पण त्याच्यामधले रिमेनिंग क्वेश्चन राहिले ते क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 टू बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. आता आपण बघतोय थर्ड. आता थर्ड क्वेश्चन्स काय दिलेले एकदम इझी आहेत, हार्ड नाही आहेत. 4 क्वेश्चनच बघणार आहेत आपण या लेक्चरमध्ये. आता क्वेश्चन नंबर 3 बघा. द कोच ऑफ अ क्रिकेटचा एक कोच आहेत, त्यांनी काय केलंय त्याच्या टीमसाठी बाईज द 7 बॅट्स, 7 बॅट आणि 6 बॉल घेतलेत, बरोबर. फॉर किती रुपयामध्ये? 3800 मध्ये. त्यानंतर नंतर परत सी बाईज, म्हणजे क्रिकेटची बहुतेक कोच ही लेडीज होती. सी बाईज 3 बॅट्स अँड 5 बॉल्स फॉर, मग नंतर परत त्यांनी काय केलं, 3 बॅट आणि 5 बॉल घेतले 1750 रुपीजमध्ये. फाइंड द कॉस्ट ऑफ इच बॅट अँड इच बॉल्स. तुम्हाला कॉस्ट फाइंड करायची बॅटची आणि बॉलची. जर तुम्ही त्याला जर एक्स अँड वाय सपोज केलं तर तुम्ही इक्वेशन तयार करून फाइंड करू शकतात. मग सपोज काय करणार तुम्ही, सपोज द कॉस्ट ऑफ बॅट इज, काय म्हणू, बॅटची कॉस्ट काय सपोज करू, एक्स रुपीज सपोज करू. And the cost of balls, the bats is y rupees. Cost suppose केली x rupees and y rupees. आता आपले फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपल्याला पहिली तयार करायची. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय बघा, 7 बॅट्स म्हणजे काय, 7x आणि 6 बॉल्स प्लस 6 बॉल्स म्हणजे 6y, दोन्ही मिळून किती रुपयाला घेतलंय, 3800. इक्वेशन 1, बरोबर. आता नेक्स्ट बघा, सी बाईज 3 बॅट्स म्हणजे 3x, 5 बॉल्स म्हणजे 5y इज इक्वल्स टू 1000. क्वेश्चन ते इक्वेशन नंबर 2, बरोबर. आता तुम्ही काय करणार, x ची व्हॅल्यू तयार करा किंवा y ची करा. इक्वेशन 2 वरून मी x ची व्हॅल्यू तयार करते. 1750 मायनस 5y अपॉन ही x इकडे जाणार डिवाइडला, याला इक्वेशन 3 नाव देते. सबस्टिट्यूट कुठं करणार, आता समजत आला असेल तुम्हाला. सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करते. 7 x ची व्हॅल्यू काय, 1750 मायनस 5y अपॉन 3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 6y इज इक्वल्स टू 3800. आता 7 ने आपण काय करू, मध्ये मल्टिप्लाय करू की थोडंसं मोठं मल्टिप्लिकेशन आहे पण काही प्रॉब्लेम नाही आहे. 1750 ला जर 7 ने मल्टिप्लाय केलं, 700 7 5 35, 7 7 49, 50 आणि 52, 7 1 7 आणि हे बघा 12 to 50. इथं काय येणार, 12 to 50 मायनस 7 5 35y अपॉन 3 ॲज इट इज आणि प्लस काय 6y इज इक्वल्स टू 3800, बरोबर. आता बघा याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, 3 हा डिनॉमिनेटरला आहे, इकडं वरती पण 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल, खाली पण 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग इथं काय येणार, 12250 मायनस 35y अपॉन 3 ॲज इट इज. वरती पण 3 ने मल्टिप्लाय केले मी आणि खाली पण 3 ने मल्टिप्लाय इज इक्वल्स टू 3800. इथं किती येणार, 12250 मायनस 35y. आता 3 डिनॉमिनेटर सेम झालाय ना, 6 3 18y इज इक्वल्स टू 3800. लिहिलंय. 3 डिवाइडला आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय. इकडे काय राहणार, 12250 मायनस 35y प्लस 18y इज इक्वल्स टू 3800 इंटू 3, बरोबर. मोठं आहे थोडंसं. 300 300 3 8 जा 24, 24 चा 4 वरती गेला 2, 3 3 जा 9 10 11. बरोबर आलंय. आता हे लिहून घेते. इथं बघा, याचा पण व्हेरिएबल y, याचा व्हेरिएबल y, याच्यामध्ये काय होणार, मायनस प्लस मायनस. मग आता 35 मधनं 18 गेले,
5 मधनं जात नाही 2, 15 मधून 80 गेला 2, 7 आणि इथं 1, 17 राहणार, पण बिग नंबरचं साईन 17 आहे. मग 17 इकडे काय येणार 1 2 2 5 0 हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर काय होणार मायनस 11 4 0 0 मायनस 1 2 2 5 0 1 2 2 5 0 मधनं काय मायनस करायचं 11 4 0 0 0 5 इथं 1 इथं 12 4 8 0 0 850 बट मायनस 850 मायनस 850 मायनस 17y y इज इक्वल्स टू मायनस मायनस तर दोन्ही निघून जाणार आणि 17 डिवाइडला जाणार. आता 850 ला डिवाइड करूया 17 नी, बघा डिव्हिजन करू 17 5 जा 85 बरोबर आणि हे राहिलेलं रिमेनिंग 0 50 तर काय ना 17 ने जर डिवाइड केलं तर y ची व्हॅल्यू काय मिळाली मला 50 म्हणजे द कॉस्ट ऑफ बॉल्स इज काय आले 50 रुपीज. आता मला x ची व्हॅल्यू फाइंड करायची. आता इथं जागा तर नाही मी रफ करून x ची व्हॅल्यू फाइंड करूयात, हे तोपर्यंत तुम्ही नोट डाऊन करून घ्या. आता आपल्याला y ची व्हॅल्यू पुट करायची इक्वेशन 1 2 3 आपण इक्वेशन 1 2 3 पण रफ केलंय. परत इक्वेशन 1 लिहून घेऊ वाटलं तर 7x + 6y = 3800 याच्यामध्ये y ची व्हॅल्यू पुट करूयात. इथे लिहू आपण, तिथे लिहायला पाहिजे तर पुट इन इक्वेशन 1 मध्ये. इक्वेशन 1 मध्ये पुट केला 7x + 6y ची व्हॅल्यू काय आली 50 = 3800 7x 6 5 जा 30 = 3800 प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस 3800 मायनस 300 किती उरणार 3500 7x 7 जाणार डिवाइडला गेला 7 5 जा 35 आणि 500 x ची व्हॅल्यू काय मिळणार मला 500. मग देअरफॉर तुम्ही खाली काय लिहायचे दोन सेंटेन्स लिहायचे तुम्ही. देअरफॉर द कॉस्ट ऑफ बॅट्स इज 500 रुपीज and the cost of balls is 50 rupees. ते नोट डाऊन करून घ्या हे सगळं आणि क्वेश्चन नंबर 4 बघूया. क्वेश्चन नंबर 4 माझ्या स्क्रीनवरती दिसतोय, मी लिहित नाहीये. क्वेश्चन दिलाय द टॅक्सी चार्जेस इन अ सिटी कन्सिस्ट ऑफ अ फिक्स चार्ज टुगेदर विथ द चार्ज फॉर द डिस्टन्स कवर्ड. For a distance of 10 km, the charge paid is 105 and for a journey of 15 km, the charge paid is 155. What are the fixed charge and the charge per kilometer? आपल्याला आधी काढायचं आहे की फिक्स चार्जेस काय आहे, त्याच्यानंतर सेकंड काढायचं आहे की 1 किलोमीटरला तो जो टॅक्सीवाला पर्सन आहे तो किती चार्ज करतो, आणि थर्ड आपल्याला फाइंड करायचं आहे हाऊ मच डज अ पर्सन हॅव टू पे फॉर ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स ऑफ 25 किलोमीटर. एखाद्या पर्सनने जर 25 किलोमीटर प्रवास केला तर त्याला किती पैसे भरावे लागतील हे पण काढायचे. आपल्याला 3 फाइंड करायचे आहेत. फर्स्ट ऑफ ऑल आपण क्वेश्चन समजून घेऊया. त्यांनी काय दिलंय क्वेश्चन मध्ये की टॅक्सीवाला पर्सन आहे, तो टॅक्सीवाला पर्सन काय करतो, काहीतरी त्यांनी एक तर टॅक्सीचे फिक्स चार्जेस ठेवलेले आहेत, त्याने टॅक्सीचे एक फिक्स चार्जेस ठेवलेले प्लस जेवढं तुम्ही डिस्टन्स कव्हर करणार म्हणजे त्याची टॅक्सी हायर आपण केली तर तिचे एक चार्जेस फिक्स असणार आहे. आणि सपोज जर आपण 2 किलोमीटर्स टॅक्सीला घेऊन गेलो तर पर किलोमीटरने त्याचे चार्जेस वेगळे असणार आहे. एवढे टोटल टॅक्सीचे चार्जेस आपल्याला पे करावे लागणार आहे. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे बघा इथे मी सांगते, सपोज आपल्याला इथं मी खाली लिहिते, सपोज टोटल चार्जेस पे करायचे आपल्याला. काय टोटल टॅक्सीचे चार्जेस किती होणार, टोटल टॅक्सी चार्जेस सपोज किंवा टोटल चार्जेस कसे होणार. सपोज त्याच्या टॅक्सीने काहीतरी फिक्स चार्जेस ठेवलेले म्हणजे त्याची टॅक्सी हायर केली त्याने सपोज ठेवलेले 20 रुपीज की 20 रुपीज टॅक्सी हायर केल्याला कंपल्सरी द्यावा लागेल हे फिक्स चार्जेस. प्लस जर सपोज तुम्ही 10 किलोमीटर डिस्टन्स गेले, 10 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं मल्टिप्लाय बाय 1 किलोमीटरला सपोज तो 5 रुपीज करतोय, 1 किलोमीटरला किती रुपीज तुम्हाला तो करणार आहे 5 रुपीज, तर 5 10 जा 50 हे झाले 50. म्हणजे टोटल तुम्हाला किती द्यावं लागेल इथे किती होणार हे 520 रुपीज तुम्हाला पे करायला लागेल. असे देव त्याच्या टॅक्सीचे त्याने चार्जेस ठेवलेले म्हणजे हे फिक्स चार्जेस
मी सपोज केलंय, हे आन्सर नाही, सपोज केलंय. हे सपोज हे त्याचे फिक्स चार्जेस, पहिले फिक्स चार्जेस प्लस डिस्टन्स कव्हर करण्यासाठी तो जे काही चार्जेस, मी त्याचा डी लिहिते, फिक्स चार्जेसचे एफ प्लस त्याचा डिस्टन्स आणि मल्टिप्लाय बाय चार्जेस इन पर किलोमीटर. इथं काय म्हणणार तुम्ही, चार्जेस कशाचे, हे पर किलोमीटरचे, पर किलोमीटरला जे काही चार्जेस असेल याचं तुम्हाला अगोदर हे काय याच्यावरनं तुम्ही इक्वेशन तयार करायला, असं त्याचा टॅक्सीचा काय हा एक रूल आहे त्याचा टॅक्सीचा. हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल तर इकडे समजेल तुम्हाला. आता हे समजले, पहिल्या लाईन मध्ये काय दिलं, तर टॅक्सी चार्जेस इन अ सिटी कन्सिस्ट ऑफ, त्याचे टॅक्सीचे चार्जेस कसे होते, फिक्स चार्जेस, पहिले काय फिक्स चार्जेस विथ चार्ज फॉर द डिस्टन्स, विथ द चार्ज फॉर द डिस्टन्स कवर्ड बाय, म्हणजे त्याने जे चार्ज त्याचं डिस्टन्स जेवढं कव्हर केलं आणि 1 किलोमीटरला जेवढे होते ते टोटल मिळून त्याचे टॅक्सीचे हे चार्जेस होते. फर्स्ट फॉर्म त्यांनी काय दिलंय, फॉर अ डिस्टन्स ऑफ 10 किलोमीटर, 10 किलोमीटरसाठी तो 105 रुपये घेतोय अँड 15 किलोमीटरसाठी तो 155 रुपीज घेतोय. मग आपल्याला काढायची की त्याचे हे फिक्स चार्जेस किती आहे आणि 1 किलोमीटरसाठी तो किती चार्जेस करतो, म्हणजे आपल्याला कळेल ना. जर एखाद्या टॅक्सीचे खूप चार्जेस आपण हायर केले, आपल्याला फिक्स चार्जेस पण माहिती नाही आणि किलोमीटर किती घेतो ते पण माहिती नाही, तर आपण ती टॅक्सी हायर करणार का, नाही. मग आपण अगोदर ते काढणार आहे. आता आपल्याला ते काढण्यासाठी त्याला सपोज एक्स अँड वाय करावं लागेल आणि ते तयार करण्यासाठी एक्स अँड वाय काढण्यासाठी आपल्याला लिनियर इक्वेशन तयार करावं लागेल. मग आता मी सपोज काय करणार आहे, तर सपोज फिक्स चार्जेस ऑफ टॅक्सी, फिक्स चार्जेस ऑफ टॅक्सी, टॅक्सीचे फिक्स चार्जेस काय सपोज करू आपण, एक्स रुपीज. फिक्स चार्जेस ऑफ टॅक्सी इज एक्स रुपीज, सपोज एक्स रुपीज आहे. मग डिस्टन्स पर किलोमीटर, चार्जेस पर किलोमीटर आपण काय करू, सपोज चार्जेस पर किलोमीटर वाय रुपीज, पर किलोमीटरला किती सपोज करतोय तो, सपोज वाय रुपीज. मग आता पहिली फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये काय आपण काय करत असतो, 10 त्याने सांगितलंय 10 किलोमीटरसाठी तो डिस्टन्स किती कव्हर करतोय, 10 किलोमीटर. आता मी याच्यावरून काय होणार इथं बघा, टोटल चार्जेसचा आपण काय तयार केलेलं आहे, एफ प्लस एफ किती, फिक्स चार्जेस काय सपोज केले आपण, एक्स, फिक्स चार्जेस सपोज केले एक्स प्लस डिस्टन्स किती कव्हर केलंय त्यांनी, पहिल्या कंडिशन मध्ये 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर केलेले आणि पर किलोमीटर इथं काय चार्जेस पर किलोमीटर लिहितो आपण, चार्जेस पर किलोमीटरला आपण काय सपोज केलाय वाय. आणि टोटल याचे चार्जेस किती पे करावं लागतंय त्याला, 105. टोटल चार्जेस 10 किलोमीटर बुक्स मध्ये काय दिलंय, 10. क्वेश्चन्स इथे दिलेला आहे, क्वेश्चन मध्ये बघा त्यांनी सांगितलंय हे फिक्स चार्जेस प्लस 10 किलोमीटर साठी पर चार्जेस काय असणार, किलोमीटरचा मल्टिप्लाय आणि टोटल किती झाले 105. हे झाले इक्वेशन फर्स्ट. आता फ्रॉम सेकंड कंडिशन बघा काय दिली आहे, सेकंड कंडिशन अशीच दिली त्यांनी की आता फिक्स चार्जेस तर कंपल्सरी दोन्हीकडे काय असणार, सेमच असणार. आता किलोमीटर किती घेतलंय त्यांनी, 15 किलोमीटर प्रवास केला, ट्रॅव्हलिंग केली आणि वाय तर चार्जेस तर इथं पण सेमच असणार. इथं काय येणार फक्त 155, कारण टोटल त्यांनी किती घेतले त्याचे 155 घेतले. ही झाली इक्वेशन 1, ही इक्वेशन 2 आणि तुम्ही एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू याच्यावरनं काय करणार, फाइंड करणार. आता बघा याला सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. इक्वेशन 2 वरनं आपण एक्स ची व्हॅल्यू सपोज करून घेऊ, तिथं तयार करून घेऊयात. 15y प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस 50y. तुम्हाला हे जर समजलं नसेल तर मला परत विचारा, ठीक आहे. हे समजलं नाही तर परत व्हिडिओ पॉज करायचा, परत रिटर्न जायचं बघायचं की हे कसं सॉल्व्ह केलंय म्हणून, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता एक्स ची व्हॅल्यू मला ही मिळाली, सबस्टिट्यूट कुठे करणार, इक्वेशन 1 मध्ये. इथं लिहिणार मी सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1 मध्ये सबस्टिट्यूट करते. एक्सच्या जागी काय लिहिणार मी इथं, 155 मायनस 15y प्लस 10y इज इक्वल्स टू 105. ब्रॅकेट ओपन करती, 155 मायनस 15y प्लस 10y इज इक्वल्स टू 105.
इथे काय होणार -15y प्लस 10y मायनस 5y 155 मायनस 5y इज इक्वल्स टू 105. हे प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार मायनस 5y ॲज इट इज ठेवूयात 105 मायनस 155. इथं सबट्रॅक्शन केलं तर किती उरणार -50 बरोबर. आणि मायनस मायनस दोन्ही प्लस होऊन जाणार. 5 कुठं जाणार 50 ला डिवाइडला जाणार. 5 ने डिवाइड केलं तर किती येणार 10. म्हणजे पर किलोमीटर तो किती चार्जेस घेतोय 10 रुपीज चार्जेस घेतोय. आता x ची व्हॅल्यू काढायची. मी ही व्हॅल्यू कुठे पुट करणार पुट इन इक्वेशन 3 मध्ये करा हवं तर. ठीक आहे इथे 3 दिलंय. x इज इक्वल्स टू 155 मायनस 15 ब्रॅकेट मध्ये 10 155 मायनस 15 10 जा किती झाले 150 किती उरले 5. म्हणजे त्यांनी फिक्स चार्जेस किती ठेवलेले आहेत 5. मग तुम्ही ते लिहू शकता देअरफॉर. थांबा नेक्स्ट याच्यामध्ये लिहूत आपण. हे नोट डाऊन करून घ्या अगोदर. आता पुढे बघा आपण काय इथं आपल्याला x इज इक्वल्स टू 5 आलाय. म्हणजे आपल्याला फिक्स चार्जेस पण कळाले चार्जेस पर किलोमीटर पण समजले. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय जर सपोज टॅक्सी 25 किलोमीटरनी घेऊन गेली किंवा कोणी समथिंग पर्सन घेऊन गेला तर त्याला किती रुपये पे करावं लागेल. मग आपण इथं काय लिहिणार टॅक्सी चार्जेस फॉर काय काढायचं आपल्याला 25 किलोमीटरचं. टॅक्सी चार्जेस फॉर 25 किलोमीटर. 25 किलोमीटरसाठी आपला फॉर्म्युला काय फिक्स चार्जेस प्लस जेवढे डिस्टन्स इनटू चार्जेस इन किलोमीटर जेवढे पडेल तेवढे. ठीक आहे मग फिक्स चार्जेस काय आपला 5 प्लस डिस्टन्स किती कव्हर करणार आहे आपण 25 इनटू चार्जेस पर किलोमीटर किती पडते आपल्याला 10. इथे काय येणार 5 प्लस इथे लिहून दिलंय मी तरी पण 25 10 चा किती झाले 250 आणि 250 काय येणार 255 रुपीज. मग इथे काय लिहिणार आपण देअरफॉर तुम्ही लिहू शकता फिक्स चार्जेस ऑफ टॅक्सी इज 5 रुपीज. चार्जेस पर किलोमीटर 10 rupees and taxi charges for 25 kilometer distance is 255 rupees. I hope हे व्यवस्थित समजले असेल. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पुढचा क्वेश्चन बघूयात. फ्रॅक्शन बिकम्स मी क्वेश्चन लिहिलेलं नाही स्क्रीनवरती दिसेल तुम्हाला. फ्रॅक्शन बिकम्स 9/11. एक फ्रॅक्शन नंबर आहे. फ्रॅक्शन नंबर तुम्हाला माहिती फ्रॅक्शन म्हणजे काय असतं एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर असतो. फ्रॅक्शन इज इक्वल्स टू काय असतं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बरोबर. फ्रॅक्शन इज इक्वल्स न्यूमरेटर. मग एक फ्रॅक्शन त्यांनी दिलेलं आहे 9/11 एक फ्रॅक्शन नंबर आहे. जर सपोज त्यांनी सांगितलं इफ 2 ॲडेड टू बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. कधी तो फ्रॅक्शन तयार होईल 9/11 जर तुम्ही न्यूमरेटरला 2 ॲड केला आणि डिनॉमिनेटरला 2 ॲड केला तर फ्रॅक्शन तुमचं तयार होतो 9/11. आणि त्यांनी सेकंड मध्ये सांगितले जर इफ 3 ॲडेड टू बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. जर तुम्ही न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये जर 3 ॲड केला तर फ्रॅक्शन तयार होतो 5/6. फाइंड द फ्रॅक्शन. असा मग कोणतं फ्रॅक्शन आहे तुम्ही फाइंड करा. मग आता म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपल्याला न्यूमरेटर पण माहिती नाही डिनॉमिनेटर पण माहिती नाही. मग आपण सपोज काय करणार न्यूमरेटर डिनॉमिनेटरला x and y. मग इथे मी काय म्हणणार सपोज न्यूमरेटर इज x and denominator is y बरोबर. आणि त्यांनी काय सांगितलंय न्यूमरेटर झाला x डिनॉमिनेटर. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन मध्ये सांगितलंय फ्रॉम फर्स्ट कंडिशन जर न्यूमरेटर मध्ये पहिल्या याच्यामध्ये किती ऍड करतोय 2 ऍड केला. न्यूमरेटर मध्ये 2 ऍड केलाय अँड डिनॉमिनेटर मध्ये पण काय केलंय 2 ऍड केलाय. डिनॉमिनेटरला येईल ना तर फ्रॅक्शन तयार काय होतोय 9/11. न्यूमरेटर x आहे त्याच्यामध्ये 2 ऍड केला डिनॉमिनेटर मध्ये 2 केला फ्रॅक्शन तयार होते. आता इथं काय करावं लागेल आपल्याला बनवायचं आहे त्याचं इक्वेशन लिनियर इक्वेशन. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन इकडे 11 मल्टिप्लायला येणार हे इक्वेशन इकडे मल्टिप्लायला जाणार. 11 हा ह्या दोघांना पण मल्टिप्लाय येणार हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि हा इथं दोघां ब्रॅकेट सहित मल्टिप्लायला जाणार 9 हा दोघांना असणार.
11 इंटू एक्स 11x, 11 टू जा 22, 9 इंटू वाय 9y, 9 टू जा 18. बरोबर. हा नंबर कॉन्स्टंट तिकडे पाठवा, 9y इकडे घ्या. 11x मायनस 9y, 18 मायनस 22. 11x मायनस 9y, 22 मधून 18 गेली किती, -4. इक्वेशन फर्स्ट. आता फ्रॉम सेकंड कंडिशन सेम अशीच आहे सेकंड कंडिशन पण. फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये बघा काय दिलंय त्यांनी. जर 3 ऍड केला न्यूमरेटर डिनॉमिनेटरला तर फ्रॅक्शन काय तयार होणार आहे, 5/6. आता न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला बघा x प्लस 3 ऍड करते, डिनॉमिनेटरला पण काय करते मी 3 ऍड करते, तर फ्रॅक्शन होणार 5/6. परत क्रॉस मल्टिप्लिकेशन 6 इकडे मल्टिप्लायला जाणार, हा इकडे मल्टिप्लायला जाणार. तयार काय होणार आहे बघा, x प्लस 3 ला हा 6 गेलाय मल्टिप्लायला इज इक्वल्स टू हा ब्रॅकेटच वरती मल्टिप्लायला जाणार 5 ला, y प्लस 3 चा 6 इंटू x 6x, 6 3 जा 18, 5 इंटू y प्लस 5 3 जा 15. आता बघा 6x y च्या टर्म इकडे घेते मी, 6x प्लस 18 मायनस 5y इज इक्वल्स टू 15. आता 18 प्लस आहे तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस 15 मायनस 18, इथे किती उरणार, -3. 6x मायनस 5y, इक्वेशन 2. आता आपल्याला इक्वेशन एकतर 1 मध्ये किंवा 2 मध्ये काय तयार करायची, x ची व्हॅल्यू. मी इक्वेशन 2 ची करते. 6x मायनस 3 प्लस 5y, हा 6 मल्टिप्लायला इकडे गेल्यावर होणार डिवाइडला, याला इक्वेशन 3 म्हणा. व्हॅल्यू सबस्टिट्यूट इन इक्वेशन 1. सेम प्रोसिजर आपली. सबस्टिट्यूट the value of x in equation first. इक्वेशन फर्स्ट काय बघा, 11 x च्या जागी -3 प्लस 5y अपॉन 6 मायनस 9y इज इक्वल्स टू -4. आता बघा 11 नी मध्ये मल्टिप्लाय करायला लागेल, हा 6 ना आता 11 ला काही डिवाइड होणार नाही, मग 11 नी करू. 11 3 जा 33, 11 5 जा 55 अपॉन 6 मायनस 9y इज इक्वल्स टू -4. याच्या डिनॉमिनेटरला 6 हवा आहे, तो वरती पण मल्टिप्लाय 6 ने, खाली पण मल्टिप्लाय 6 ने. -3 33 प्लस 55 अपॉन 6, वरती जर 9 ने केलं 9 6 जा 54y अपॉन 6 इज इक्वल्स टू -4. एवढं नोट डाऊन करा, त्याची पुढची प्रोसिजर घेऊयात. पुढे बघूयात. आता डिनॉमिनेटर तर सेम झाला, एकदाच लिहिणार -33 प्लस 55y मायनस 54y इज इक्वल्स टू -4. आता 6 डिवाइडला आहे तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय, इथं काय राहणार -33. 55y मायनस 54y किती उरणार, फक्त 1y उरणार इज इक्वल्स टू -4 इंटू 6 गेला आहे तिकडे मल्टिप्लायला. आता हा 33 मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस, पण आधी मल्टिप्लिकेशन करू. 6 4 जा 24, 1y प्लस -33, -33 तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस -24 प्लस 33 किती होणार, 33 मधनं 24 गेले किती होणार, 6 आणि 3 9. बरोबर का, हे 6 आणि 3 9. y इज इक्वल्स टू काय मिळालं आपल्याला, 9. आलेली व्हॅल्यू पुट करा इक्वेशन 3, म्हणून इक्वेशन 3 इथे लिहून घेतलं होतं. पुट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 काय आहे, x इज इक्वल्स टू -3 प्लस y ची व्हॅल्यू 9 आली आहे अपॉनला 6. सॉल्व करायचं याला. आता बघा -x इज इक्वल्स टू -3, 5 9 जा 45 प्लस 45 अपॉन 3. 45 मधून 3 गेले किती उरले, 42 अपॉन 3. x इज इक्वल्स टू 3 ने डिवाइड केलं, 3 1 जा 1, 3 4 जा 12, 14. x ची व्हॅल्यू काय आली 14. मग फ्रॅक्शन काय तयार झालंय, फ्रॅक्शन इज न्यूमरेटर काय सपोज केलता 14 आणि डिनॉमिनेटर काय सपोज केलता आपण y 9. आपला फ्रॅक्शन काय तयार झालंय 14 अपॉन 9. दिस इज आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन 6 स्क्रीनवरती दिलाय, लिहिलेला नाही मी.
क्वेश्चन्स बघा एकदम इझी आहे. 5 years hence म्हणजे 5 वर्षानंतर द एज ऑफ जॅकॉब विल बी 3 times दॅट ऑफ हिज सन. परत जॅकॉब आलाय, त्याने काय सांगितलं, नाही पहिलं जॅकॉब नव्हतं वाटतं, अल्ताफ वगैरेचा क्वेश्चन होता. जॅकॉब त्याने काय सांगितलं, हा जॅकॉब म्हणजे 5 वर्षानंतर जॅकॉबचं एज काय असेल, 3 times त्याच्या मुलाच्या वयाच्या 3 पट जास्त असेल. अँड 5 years ago 5 वर्षापूर्वी त्याने जॅकॉब एज वॉज 7 times दॅट ऑफ हिज सन. 7 पटीना त्याच्यापेक्षा होतं. किती? 5 वर्षा अगोदर. मग व्हॉट आर देअर प्रेझेंट एजेस. मग आपल्याला सपोज करावं लागेल डायरेक्ट. इथं आता आपण सपोज मध्ये काय म्हणणार, सपोज द एज ऑफ जॅकॉब. जॅकॉबच्या एजला काय म्हणणार आपण, द एज ऑफ जॅकॉब इज x years. x year सपोज करूयात. अँड द एज ऑफ सनचं एज सपोज काय करणार आपण, y years. आता फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय दिली त्यांनी, फर्स्ट कंडिशन मध्ये दिलं त्यांनी की 5 years हेन्स म्हणजे आफ्टर 5 years. आफ्टर 5 years दोघांचं एज काय होऊन जाणार मला सांगा. x + 5 काय होणार, कोणाचं होणार, हे जॅकॉबचं होणार. आणि त्याच्या सनचं किती होणार, y + 5. आणि कंडिशन काय आहे, 5 वर्षानंतर जे जॅकॉबचं एज असणार आहे म्हणजे x + 5 हे 3 times ग्रेटर असणार आहे. बरोबर, 3 times म्हणल्यावर सन्सच्या एजला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 3 ने. 3 times म्हणलंय, जे जॅकॉबचं एज आहे हे 3 times ग्रेटर असेल कशापेक्षा, सन्सच्या एजपेक्षा. मग सनच्या एजला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला, 3 ना. मग आपल्याला इथं मिळेल, हे तुम्हाला कंडिशन समजली पाहिजे. त्यांनी जर सांगितलं की तुम्हाला मी उदाहरण दिलेले आहेत पहिले की 2 मुलाचं उदाहरण दिलं होतं मी, हा सपोज मोठा मुलगा आहे, हा छोटा आहे एजनी. आता मी जर सपोज म्हणले या दोघांना मला इक्वल्स टू आणायचे, मी जर म्हणले हा जो मोठा मुलगा याच्यापेक्षा 5 times त्याचं एज ग्रेटर आहे, मग तुम्ही काय करणार, ह्या मुलाच्या एजला 5 ने काय करणार, मल्टिप्लाय. तेव्हा ह्या एज दोघांचं काय होणार, इक्वल होणार. हे मी अगोदर पण एक्झाम्पल मध्ये समजून सांगितलंय, परत सांगितलंय. तर इथं म्हणून मी 3 ने मल्टिप्लाय केलं. 3 × y 3y आणि 3 3 जा 9. इथं काय येणार बघा, आता हा 3y प्लस इकडे आल्यावर काय होणार, -3y. हा +5 तिकडे गेल्यावर काय होणार, मायनस. मग आपलं इक्वेशन तयार झालंय 4. इक्वेशन फर्स्ट, x - 3y = 4. आता फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये काय बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन मध्ये सांगितलंय बिफोर म्हणजे एगो किती वर्ष अगोदर, 5 years एगो म्हणजे 5 वर्षापूर्वी. बिफोर 5 years इथे लिहू शकतो आपण, बिफोर 5 years. 5 वर्षा अगोदर जॅकॉबचे एज किती असणार, 5 वर्षा अगोदर. पूर्वी म्हणल्यावर काय करावं लागेल, मायनस, मग x - 5 आणि सनचं एज किती असणार, y - 5. तर कंडिशन काय दिली त्यांनी, 5 वर्षापूर्वी जॅकॉबचं एज किती होतं, 7 times म्हणजे 7 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे x - 5 = 7 y - 5. बरोबर का, x - 5 = 7 × y. 7 5 जा 35. परत 7y प्लस इकडे आल्यावर काय होणार, -7y आणि -5 तिकडे गेल्यावर काय होणार, +5. हे -35 ने ॲज इट इज घेतलंय. इथे राहणार किती उरणार, -30 x - 7y. हे झालं इक्वेशन सेकंड. आता तुम्हाला क्वेश्चन तर सॉल्व करता येतो. इक्वेशन 1 पण मी काढून दिली, इक्वेशन 2 पण मी काढून दिलेली. तुम्हाला फक्त आता कशाची व्हॅल्यू फाइंड करायच्या, एक्सच्या आणि वायच्या. कोणत्या मेथडनी, सबस्टिट्यूशन मेथडनी. व्यवस्थित सॉल्व करा आणि आन्सर मला सांगा. ठीक आहे, आता पुढची जी एक्सरसाइज आहे, पुढची जी एलिमिनेटिंग मेथड आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. थँक्यू.